नमस्कार मित्रांनो, तुमचा मराठी हब या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण घर बसल्या आधार लिंक कसे करू शकता. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, मी पहिले त्यापूर्वी तुम्हाला सांगू शकतो का, फक्त आधार कार्ड लिंक करण्याचे फक्त दोनच पर्याय आहे. एक म्हणजे आपण अपॉइंटमेंट बुक करू शकतो, नाहीतर हा मी सांगतो तेच, नाहीतर दुसरे कोणते पण पर्याय नाही. त्यासाठी तुम्हाला बघा, प्ले स्टोरवर एक ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला करावे लागते. ते पोस्ट बँकचं आहे. पोस्ट बँकला नंतर ॲप्लिकेशन टाकल्यानंतर तो पोस्टमॅन तुमच्या घरी येईल आणि घरी येऊन तुमचं थंब प्रिंट वगैरे घेऊन जे माहिती तुम्हाला अपडेट करायची आधार कार्डवर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आपण तेच आज बघणार आहोत की ते कसे आपण अप्लाय करू आणि ते पोस्टमॅन आपल्या घरी येईल. ठीक आहे, तर त्यापूर्वी आपल्याला एक प्ले स्टोरवर एक ॲप्लिकेशन आहे, ते आपल्याला डाउनलोड करावं लागेल. बघा, प्ले स्टोरवर मी जातो. आता प्ले स्टोरवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे पोस्ट इन्फो. काय सर्च करायचं आहे? पोस्ट इन्फो सर्च केल्यानंतर बघा, इथं बघा पोस्ट इन्फो दुसरा ॲप सेंटर ऑफ एक्सलेंट पोस्टल. ठीक आहे, हा वाला ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. बघा, मी इन्स्टॉल करालो. अप्लाय करण्याची सोपी पद्धत आहे. तुम्ही जर खेडेगावात असेल कदाचित वेळ होऊ शकतो तुम्हाला, पोस्टमॅन तुमच्या घरी जर शहरी भागात असेल तर 4-5 दिवसात तो पोस्टमॅन घरी येतो आणि तुमचं थंब प्रिंट वगैरे जे म्हणजे तुम्हाला जे माहिती चेंज करायची आहे आधार कार्डवर ते तुम्हाला तो करून देतो. नाही तर तुम्ही जर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही आधार कार्ड सेंटरवर जाऊन पण ही तुम्हाला करू शकता. पण नाही, ही घर बसल्या प्रोसेस आहे, ही नवीन प्रोसेस आहे, तेच मी तुम्हाला आज सांगणार आहोत. ठीक आहे, आता ते पोस्ट इन्फो हा इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण त्याला ओपन करू. ठीक आहे, बघा इन्स्टॉल झालं. आता मी ओपन करतो त्याला. ठीक आहे, बघा इंडिया पोस्ट. ठीक आहे, बघा पोस्ट इन्फो मी आता ओपन करा ॲप्लिकेशन. बघा, परमिशन मागेल, हॅलो कर. बघा, आता इथे खूप सारे पर्याय. सर्व्हिस रिक्वेस्ट करू शकता, नाही तर पोस्ट ऑफिस आपण सर्च करतो, नियर बाय करू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं ऑप्शन जे आहे सर्व्हिस रिक्वेस्ट. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे आपण सर्व्हिस रिक्वेस्ट करू शकतो. बघा, इथं तुमचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव, नंतर तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे. ॲड्रेस झाल्यानंतर बघा तुमचं एरियाचं पिनकोड लिहायचं आहे. पिनकोड झाल्यानंतर बघा तुमची ईमेल पण लिंक करू शकता तुम्ही. ठीक आहे, ईमेल पण तुमची द्यायची आहे. नंतर मोबाईल नंबर आपल्याला लिंक करायचा आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला सिलेक्ट सर्व्हिस करायचं आहे. सिलेक्ट सर्व्हिसमध्ये बघा आपल्याला काय काय करायचं, कोणती सर्व्हिस हे करायचं आहे. आधार सर्व्हिसेस, इथं वेगवेगळी सर्व्हिसेस ऑफर करतात पोस्ट बँकवाले. तर आपल्याला आधार सर्व्हिस पाहिजे, तर आधार सर्व्हिसवर मी क्लिक केलो. आधार सर्व्हिसेस बघा, आता कोणती सर्व्हिस पाहिजे आपल्याला आधार सर्व्हिसमध्ये. UID बघा, ही पहिली सर्व्हिस आहे नाही, चाइल्ड मुलांसाठी आहे, जे नाही म्हणजे 5 वर्षाच्या खाली म्हणजे मुले आहे, त्यांचं तुम्ही आधार कार्ड बनवू शकता. आणि दुसरी सर्व्हिस बघा, मोबाईल नंबर नाहीतर ईमेल तुम्ही एक नाही लिंक करू शकता, नाहीतर अपडेट करू शकता. ठीक आहे, मला आपल्याला दुसरी सर्व्हिस पाहिजे, तर मी याच्यावर क्लिक करतो. बघा, मोबाईल आणि ईमेल आपण अपडेट करू शकता, नाहीतर लिंक करू शकता. आता ही माहिती मी भरून घेतो. ठीक आहे, ती माहिती मी सगळी भरून घेतलो. आता याच्यानंतर बघा, रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचं. रिक्वेस्ट OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP जाईल, ते सबमिट करून इथं कन्फर्म सर्व्हिस रिक्वेस्टवर क्लिक करायचं. बघा, आता मला OTP येईल एक. ठीक आहे, बघा आता मला एक OTP आली, मी इथं कॉपी करतो. ठीक आहे, कॉपी केल्यानंतर पेस्ट करतो. बघा 567446. ठीक आहे, बघा आता जर OTP तुम्हाला वेळ लागत असेल तर तुम्ही रिसेंट OTP करू शकता. मी कन्फर्म सर्व्हिस रिक्वेस्ट करतो. ठीक आहे, कन्फर्म सर्व्हिस रिक्वेस्ट केल्यानंतर बघा रिक्वेस्ट इज सबमिटेड सक्सेसफुली. रिक्वेस्ट रेफरन्ससाठी तुम्हाला स्क्रीनशॉट मारून ठेवायचं, नाहीतर आठवण करायचं. म्हणजे कॉपी करून दुसरीकडे ठेवायचं कुठं पण. हे वाला आपल्या ॲप्लिकेशन आपलं ट्रॅक करता येते. बघा, ही मी स्क्रीनशॉट मारून ठेवतो, नाहीतर तुम्ही कुठे कॉपी पण करून ठेवू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता आणि तो पोस्टमॅन तुमच्या घरी येईल आणि तुमचा आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट करेल. ठीक आहे, बघा जर तुमचं ॲप्लिकेशन जर तुम्हाला ट्रॅक करायचं आहे
तर ट्रॅक युअर ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आणि इथं रेफरन्स नंबर टाकायचं. ठीक आहे, फेच करायचं. फेच केल्यानंतर बघा आता आपली सर्व्हिस रिक्वेस्ट आहे आपल्याला दिसेल कशी, म्हणजे स्टेटस त्याचं काय आहे, पेंडिंग आहे वगैरे. ठीक आहे, कुठेपर्यंत आलं. ठीक आहे, ते आपण शोधू शकतो इथून. बघा इथं बघा पेंडिंग, इथं ऑफिसचं नाव येईल, पेंडिंग दाखवायला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही एक नाही घर बसल्या आधार अपडेट करू शकतो. आधार म्हणजे ईमेल वगैरे ते जे सर्व्हिस पाहिजे तुम्हाला करू शकतो. ही एक पर्याय आहे. नाही तर तुम्हाला आधार सेंटरवर बुक अपॉइंटमेंट करून आहे ना तुम्हाला हे करता येते. दुसरे पर्याय नाही आहे आधार अपडेट करायला, तुम्हाला सांगायलो. ठीक आहे, दुसऱ्या व्हिडिओच्या चक्करमध्ये पूर्ण टाईम वेस्ट करू नका. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे.